गावचं बालपण, मातीतील आठवणी. एक काळ होता जेव्हा आमचं बालपण प्लास्टिकच्या खेळांमध्ये नाही तर मातीच्या खेळांत दडलेलं होतं. शाळा सुटली की दप्तर फेकून आम्ही धावत सुटलो गवताच्या रानात, ओढ्याच्या काठावर किंवा एखाद्या पिंपळाच्या सावलीत. कोणी पतंग उडवत होतं तर कोणी काठी लावून चक्र फिरवत होतं. आमचे खेळ होते आटापाट्या, सागरगोटे, डोंगर कोसळा, विटी दांडू आणि बेरकन बेरकन कोण देईल का एक मोदक. टीव्ही नसला तरी कल्पनांची कमतरता नव्हती. खड्ड्यात पाणी साचलं की आमची कागदाची होडी समुद्रावर पोहायला निघायची. आजी सांगायची तुफान यायचं, कागदाच्या होड्या घेऊन अंगणात जाऊ नको. पण आम्ही ऐकत नव्हतो, कारण आमचं बालपण मोकळं, स्वच्छंद आणि निरागस होतं. शाळेतल्या फळ्यावर जी मजा होती ती आज टच स्क्रीनमध्ये नाही. आणि मित्रांना टॅग करणं म्हणजे अंगणात एकमेकांचा पाठलाग करणं होतं. आजची मुलं बंद घरात मोबाईलवर खेळतात, पण आमचं बालपण मोकळ्या आकाशाखाली मातीच्या सुगंधात भरलेलं होतं. हे बालपण आता आठवणीत उरलंय, पण त्या आठवणीमध्ये खरं संपत्ती आहे मुलांचं खरंखुरं आनंदमय जीवन.